कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका. मी फक्त अर्धा तास ते 1 तासच कीर्तन करणार आहे, पण फार महत्वाचं बोलणार आहे. ऐका. मी नेहमी सांगत असतो, कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबारायाचा. कोण तुकोबाराय तर ऐका. साहित्य सोनियाच्या खाण्यातून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र घोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला, इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देवयान पंथ ज्याच्यामुळे खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षरं आज कीर्तनाला. अभंग अत्यंत सुंदर आहे, 4 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबारायानं, माऊली ज्ञानोबारायानं आपल्याला गाथा ज्ञानेश्वरी या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये दान करून देऊन गेले. एवढा मोठा गाथा निर्माण झाला. पण हा गाथा निर्माण होत असताना या गाथ्याच्या पाठीमाग साधू संतांना त्रास किती झाला हे आपल्याला माहित नाही. गाथा कसा निर्माण झाला माहिती आहे तुम्हाला? थोडं लक्ष द्या माझ्याकडे. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय अभंग म्हणायचे त्यावेळेस संताजी जगनाडे अभंग लिहायला होते. जगद्गुरु तुकोबारायाने अभंग म्हणायचा आणि संताजी महाराजांना अभंग लिहायचा. तो अभंग बरोबर असेल तर गाथ्याला जोडायचा आणि चुकीचा असेल तर बाजूला काढायचा. पण तो अभंग बरोबर आहे की चूक आहे हे पाहण्यासाठी एक परीक्षा होती. काय परीक्षा? विस्तवामध्ये तापलेलं तप्त नाणं असायचं. ते नाणं तुकोबारायाने उचलायचं, अभंग म्हणायचा, संताजीनं अभंग लिहायचा. ते तापलेलं तप्त नाणं तुकोबारायाने उचलून जिभेवर ठेवायचं. अभंग बरोबर असला तर तो चटका लागत नसायचा आणि अभंग चुकीचा असला तर चटका लागायचा. जिभेला चटका लागला तर अभंग बाजूला ठेवायचा आणि चटका नाही लागला तर अभंग गाथ्याला जोडायचा. असे 4,500 चटके खाल्ले त्यावेळेस कुठं गाथा तयार झाला याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे. या वारकरी संप्रदायाची सगळी संत मंडळी एकनिष्ठतेची आहे. सगळ्यांनी देवाची भक्ती करत असताना एकनिष्ठतेने केलेली आहे महाराज. आणि माणसाच्या जीवनामध्ये निष्ठा फार महत्वाची. आता निष्ठा राहिली नाही. आता जीवनामध्ये निष्ठा राहिली नाही आणि राजकारणामध्ये निष्ठा राहिली नाही. सगळी निष्ठा निष्ठी झाली महाराज. पण सगळ्या राजकारण्याला वटणीवर आणणारा एकच पठ्ठ्या जन्माला आला, नाव मनोज दादा जरांगे पाटील. कानात कुजबूत जमतच नाही भाऊ माईक पुढे बोलून. अत्यंत महत्वाचं आहे महाराज. आम्ही सुद्धा त्या मराठा आरक्षणासाठी वारकरी संप्रदायाचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. बालाजी महाराज आपल्या सगळ्या महाराज मंडळीने अनेक गावोगावी जाऊन, आमच्या आजमे महाराजांनी तर किती सुंदर पिंगळा गायला महाराज. जवळजवळ महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला तो पिंगळा महाराज. हा, एकनिष्ठता अत्यंत महत्वाची आहे. एकनिष्ठता होती अर्जुनाकडे. लक्ष देऊन ऐका माझ्याकडे. महाभारतामध्ये पांडवांचं युद्ध ठरलं आणि युद्ध ठरल्यावर दुर्योधन आणि अर्जुन दोघंही देवाला मदतीची याचिका मागण्यासाठी श्रीकृष्ण परमात्म्याकडे गेले. देव असा झोपलेला होता. सगळ्यात अगोदर दुर्योधन गेला. तो दुर्योधन देवाच्या डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला. अर्जुन पायापाशी बसला. आता तुमच्याकडे झोपेतून उठल्यावर पायापासलं माणूस अगोदर दिसतं का डोक्यापासलं महिला मंडळ? बोला ना. झोपेतून उठल्यावर पायापासलं दिसतं का डोक्यापासलं? आबाळातलं? झोपेतून उठल्यावर पायापासला माणूस अगोदर दिसतो. देव झोपेतून उठले. अर्जुन पायापाशी पाहिला. अर्जुना कधी आलास? तेवढ्यात दुर्योधन पाठीमागून म्हणला, देवा अर्जुनाच्या अगोदर मी आलोय, मला विचार ना कधी आला. देवाने सांगितलं, अरे तू आला पण डोक्यापाशी बसला, अर्जुन पायापाशी बसला. बरं ते जाऊ द्या, कशासाठी आलात सांगा. अर्जुनाची भक्ती देवासोबत एकनिष्ठतेची होती. पहा कशासाठी आलात सांगा. दोघांनीही सांगितलं, देवा महाभारताचं युद्ध ठरलंय. देवानं सांगितलं, माहितीये मला, तुझ्याकडे मदतीची याचिका मागण्यासाठी आलोत. देव म्हणले, काही अडचण नाही, पण तुमच्या दोघांसमोर 2 विकल्प आहेत. 2 विकल्प आहेत तुमच्या दोघांसमोर. एका बाजूने माझा 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूने मी एकटा लढल. ज्या बाजूने मी लढल त्या बाजूने हातामध्ये शस्त्र घेणार नाही, अस्त्र उचलणार नाही. 4 चांगल्या गोष्टी सांगल. बोल दुर्योधना, अगोदर आलास, काय पाहिजे तुला?
दुर्योधन म्हणला देवा तुला घेऊन का तिथं गुलाबजांबूची पंगत आहे का? तुझी गरज नाही देवा, मला तुझं 56 कोटी यादव सैन्य पाहिजे. देऊन टाकलं दुर्योधनाला 56 कोटी यादव सैन्य. दुर्योधनानं हातामध्ये पान आणि सुपारीचा विडा घेतला आणि खुश झाला दुर्योधन. आता मी हस्तिनापुराच्या गादीचा सम्राट होणार, आता माझा विजय नक्की आहे, मला कोणी पराजित करू शकत नाही. आता अर्जुनाकडे देव आले. अर्जुना काय पाहिजे तुला माग. अर्जुन म्हणला देवा मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. देवा मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. आता मात्र दुर्योधन आनंदित झाला, हातामध्ये पान सुपारीचा विडा घेतला आणि दुर्योधन राजदंडाच्या पायऱ्या उतरायला लागला. जसा दुर्योधन राजदंडाच्या पायऱ्या उतरत होता तसा अर्जुनाकडे बघून देव हसला. अर्जुन देवाला म्हणला देवा का हसलात? देव म्हणले अर्जुन हार तो तेरी पक्की है, सदा रहेगा उदास. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. अर्जुन होता महाराज, बंदुकीतून गोळी निघल्यासारखा अर्जुनाने उत्तर दिला. अर्जुन देवाला म्हणतोय भगवान जीत तो मेरी ही होगी, भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास. एकनिष्ठतेने जीवन जगणं अत्यंत महत्वाचं आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायाने या अभंगामध्ये सांगितलं आम्ही बळीवंत झालो. तुम्हाला कळतंय ना माझं कीर्तन? महिला मंडळ लय लांब बसलात गड्या तुम्ही, समजतंय ना तुम्हाला सगळ्याला? विडाला विडाला नाही तर कधी कधी कीर्तन झाल्यावर लोक म्हणतात महाराजांनी अभंग कोणताही. एका म्हाताऱ्याकडे बघून कीर्तन केलं सगळं महाराज. ते प्रत्येक उत्तराला मला मान हलवायचं, हा खरंय म्हणायचं. आणि सगळं कीर्तन झाल्यावर मी पोरांना म्हणलो काय पोरांनो भारी कीर्तन ऐकलं त्या म्हाताऱ्याने. पोरं म्हणले ते भैरय. अवघड आहे. नमुन्याची लोक भेटत आहेत महाराज. त्या सोलापूर पट्ट्यामध्ये एक जणाला मी ऍड्रेस विचारला माऊली, आणि ऍड्रेस विचारल्यावर त्या सोलापुरातल्या माणसानं मला ऍड्रेस कसा सांगितला, पेलेलं होतं टाकलेली होती त्यानं. आणि पेताडे माळ करायला कवाच बोलून देत नाहीत महाराज. ते काय म्हणतात माहितीये का, दम असेल तर पिऊन दाखवा माळ करायला. त्याने मला ऍड्रेस काय सांगितला माहिती, त्याला म्हणलं असा असा ऍड्रेस आहे, कसं जायचं सांग रे मला. तो काय म्हणला माहितीये का मला, तो म्हणला महाराज एक काम करा, इथून सरळ जा, पुढे गेलात की तुम्हाला 3 गल्ल्या लागतील. पहिली गल्ली सोडायची, दुसरी गल्ली सोडायची, तिसऱ्या गल्लीत जायचं. तिसऱ्या गल्लीत गेलात की तिथून डाव्या बाजूने वळायचं. सरळ पुढे 100 मीटर गेलं की तुम्हाला 3 बंगले लागतील. पहिला बंगला सोडायचा, दुसरा बंगला सोडायचा, तिसऱ्या बंगल्यात जायचं. तिसऱ्या बंगल्यात गेलात की तिथं तुम्हाला त्या बंगल्यात 3 मजले लागतील. पहिला मजला सोडायचा, दुसरा मजला सोडायचा, तिसऱ्या मजल्यात जायचं. आणि तिसऱ्या मजल्यात गेलात की तिथं तुम्हाला 3 खोल्या लागतील. पहिली खोली सोडायची, दुसरी खोली सोडायची, तिसऱ्या खोलीत शिरायचं. आणि तिसरी खोली लागली की तिथं तुम्हाला एक पुढे देव्हारा लागल. आणि त्या देव्हाऱ्यामध्ये 3 देव ठेवलेले आहेत. त्या 3 देवाची शपथ घेऊन सांगतो मला हे ऍड्रेस माहित नाही. काय लोक आहेत महाराज. परवा तिथं महाराज आळे फाट्यावर एक भिकारी भेटला. तो म्हणला महाराज 5 रुपये द्या ना. मी खिशातले 5 रुपये काढले आणि त्याला दिले. मी काच वर केला, पुन्हा त्याने पुन्हा काच वाजिला. म्हणला महाराज अजून 5 रुपये द्या ना. मी आता काच खाली करून म्हणलं काय रे आत्ताच 5 रुपये दिले ना तुला. तो म्हणला अजून 5 पाहिजेत. म्हणलं कशाला? म्हणला माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं भिकाऱ्याला बी मैत्रीण आहे का? तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालोय. लय अवघड आहे महाराज. नमुन्याची लोक भेटत आहेत महाराज. चला महत्वाचं सांगतो. तुकोबाराय या अभंगामध्ये म्हणतात आम्ही बळीवंत झालो. देहूतली सगळी लोक जमा झाली आणि देहूतली सगळी लोक तुकोबारायाकडे गेली. ओ तुकोबाराय तुम्ही नेमकं कशाने बळीवंत झालात? बळाचे तर अनेक प्रकार आहेत. हवेतलं बळ वेगळं आहे, जमिनीवरचं बळ वेगळं आहे, पाण्यातलं बळ वेगळं आहे, हवेतलं बळ वेगळं आहे, माणसाचं बळ वेगळं आहे, पुरुषांचं स्त्रियांचं सगळ्यांचे बळ वेगवेगळी आहेत. महाराज तुमच्याकडे कशाचं बळ आहे? बळाचे प्रामुख्याने 5 प्रकार आहेत. काही लोकांकडे शारीरिक बळ असतं, काही लोकांकडे संपत्तीचं बळ असतं, काही लोकांकडे बुद्धीचं बळ असतं, काही लोकांकडे सत्तेचं बळ असतं आणि काही लोकांकडे कुटुंबाचं बळ असतं. का हो महाराज याच्यातलं कोणतं बळ आहे तुमच्याकडं?
तुकोबाराय म्हणले याच्यातलं कोणतंच बळ नाही माझ्याकडं, शारीरिक बळ माझ्याकडे नाही. कारण शारीरिक बळ जर माझ्याकडे असतं तर मी असं लोकांना हात जोडून परमार्थ करा म्हणलो नसतो. मी एकाच्या गचुऱ्याला धरला असतं, तुळशीच्या माळा गळ्यात घातल्या असत्या. पण काय करू देवा, माझ्याकडे शारीरिक बळच नाही. काय करू देवा देवा ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती देवा ऐसी नाही शक्ती. काय करू देवा देवा ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती. काय करू देवा ऐसी नाही शक्ती आणि दंडोनी पुढती वाटे लावू. देवा माझ्याकडे तशी शक्ती नाही. बर महाराज, तुमच्याकडे शारीरिक शक्ती नाही, गोष्ट खरी आहे. इथं बसलेल्या प्रत्येक पुरांना माझी विनंती आहे, पुरांनो, जीवन जगत असताना शारीरिक संपत्ती कमावणं अत्यंत महत्वाचं आहे. आपण टपऱ्यावर उभा राहून पुड्या तोंडामध्ये टाकून म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करतो, त्यापेक्षा दूध पिऊन आणि तूप दही दूध लोणी खाऊन शरीर बलदंड करणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून जीवनामध्ये शारीरिक संपत्ती असणं अत्यंत महत्वाचं आहे. तुकोबारायला काही लोकांना विचारलं, तुकोबाराय शारीरिक बळ तुमच्याकडे नाही, मग का हो तुकोबाराय तुमच्याकडे संपत्तीचं बळ आहे का? तुकोबाराय म्हणले, कशाचं संपत्तीचं बळ आहे माझ्याकडे? आणि बऱ्याच लोकांना श्रीमंतीचं घमंड आहे, बऱ्याच लोकांना पैशाचं घमंड आहे. पण पैशाच्या घमंड करणाऱ्या प्रत्येक माणसाला माझं सांगणं आहे, अरे तुम्ही नक्की श्रीमंत व्हा, तुम्ही अफाट पैसा कमवा. महत्वाचं वाक्य बोलू, तुम्ही अफाट पैसा कमवा, भरपूर श्रीमंत व्हा. तुमच्या खिशामध्ये पैशांचा खळखळाट असावा, पण त्याच्या पाठीमागं कोणाचा तळतळाट नसावा, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि श्रीमंत लोकांसाठी फार सुंदर उदाहरण मी तुम्हाला देणार आहे, थोडं लक्ष द्या माझ्याकडे. अलेक्झांडर नावाचा राजा आहे, ज्याने संपूर्ण जग जिंकलं होतं. त्याला सिकंदर असं आम्ही सगळेजण म्हणतो. त्या सिकंदरानं संपूर्ण जग जिंकलं होतं. वयाच्या 22व्या वर्षी सिकंदर जग जिंकायला निघाला. अफेन्स नावाची त्याची नगरी, बरा मोठा प्रचंड श्रीमंत होता सिकंदर, तरी सुद्धा जग जिंकायला निघाला. 22व्या वर्षी निघाला. सगळ्यात पहिल्यांदा आईकडे गेला, आई मी जग जिंकायला चाललोय, काय आणू तुला येतानी? आईनं सांगितलं, राजा चाललास जग जिंकायला तर रस्त्यामध्ये तुला भारत नावाचा देश आहे, आणि त्या भारत देशामध्ये वाहणारी गंगा आहे, त्या गंगेचं थोडंसं पाणी घेऊन ये म्हणे. प्रोटो नावाचा मित्र त्या प्रोटोला विचारलं, तुला काय आणू, मी जग जिंकायला चाललोय, सांग प्रोटो तुला काय आणू? त्या प्रोटोनं सांगितलं, रस्त्यामध्ये भारत नावाचा देश आहे आणि त्या भारत देशामध्ये गीता नावाचा ग्रंथ आहे, तेवढा घेऊन मला ये म्हणे. बायकोला विचारलं, तुला काय आणू, मी जग जिंकायला चाललोय. बायकोनं सांगितलं, रस्त्यामध्ये दुबई नावाचा देश आहे आणि त्या दुबईमध्ये 2-3 किलो सोनं घेऊन या म्हणे. तो सिकंदर वयाच्या 22व्या वर्षी जग जिंकायला निघाला. त्यानं संपूर्ण जगावर कब्जा केला, संपूर्ण जग जिंकलं त्या सिकंदरानं. पण एका पेरू नावाच्या देशामध्ये, सहारा नावाच्या वाळवंटामध्ये त्याची छावणी पडली. आणि ते वाळवंट असं होतं, 20-20 किलोमीटर अंतरावर कुठंही पाणी नव्हतं, निवडुंगाची झाडं होती. आता त्याची छावणी त्या वाळवंटामध्ये पडली आणि तो आपल्या त्या छावणीमध्ये बसून डायरी काढली. आणि त्या डायरीमध्ये तो लिहित होता, मी आजपर्यंत किती घोडे कमवले, मी आजपर्यंत किती उंट कमवले, मी आजपर्यंत किती हत्ती कमवले, मी आजपर्यंत किती प्रांत काबीज केला. पण तेवढ्यात त्याच्यावर तिथल्या आदिवाशांचा हल्ला झाला. जसा आदिवाशांचा हल्ला झाला तसा तो सिकंदर वाटेल त्या रस्त्याने पळायला लागला. जिकडे रस्ता मिळेल तिकडे पळायला लागला. रात्रभर पळत होता. पळता 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 सूर्योदय झाला, सकाळ झाला, सूर्य उगवला. आता मात्र त्या सिकंदराला तहान लागली, तहानेनं व्याकुळ झाला. आता जर पाणी मिळालं नाही तर माझा मृत्यू होणार. म्हणून त्यानं त्याच्या देवाला विनंती केली, प्रार्थना केली, देवा मरणाला मी घाबरत नाही, देवा मरणाला मी घाबरत नाही, पण उद्या जर इतिहास लिहिला गेला तर त्या इतिहासामध्ये असं लिहिलं जाईल, संपूर्ण जग काबीज करणारा सिकंदर पाण्या वाचून मेला. काय सुदैव त्या सिकंदराचं सर. समोर एक फकीर त्याला समोर आला. त्या फकीराच्या हातामध्ये कमंडलू होता.
फकीर कोणाला म्हणायचं माहितीये? जो कल की नहीं करता कभी फिकीर उसे कहते हैं फकीर. हातामध्ये कमंडलू होता. सिकंदरानं त्याला पाणी मागितलं. साधू बाबा मला वाटीभर पाणी द्या, मी जग जिंकलेला सम्राट आहे, वाटीभर पाणी द्या. त्या साधू बाबांना हातातला कमंडलू घेतला, सिकंदराच्या हातामध्ये दिला. आता सिकंदरानं गपचूप पाणी प्यायचं. साधू बाबा तिथून पुढे निघायला लागले. गपचूप पाणी प्यायचं तर तसं पिला नाही. त्या साधूला आवाज दिला, ओ साधू बाबा, माझं सैन्य मला मिळालं की तुम्हाला 5000 मोहरा देईल. साधू धावतच माघारी आला, हातातला कमंडलू हिसकावून घेतला आणि त्या सिकंदराला सांगितलं, अरे राजा, तुझंच मला घ्यायचं होतं तर माझं तुला का दिलं असतं. ऐका, हातातला कमंडलू हिसकावून घेतला. सिकंदरानं सांगितलं, ओ साधू बाबा, अहो मी जग जिंकलेला सम्राट आहे, मला जर पाणी नाही दिलं तर माझा मृत्यू होईल, वाटीभर पाणी द्या, तुम्हाला 5 लाख मोहरा देतो. साधूनं सांगितलं, नाही होणार. अहो 50 लाख मोहरा देतो, नाही होणार. अहो 10 लाख 1 कोटी मोहरा देतो, नाही होणार. साधू बाबा, हे संपूर्ण जग जिंकलेलं आहे, त्यातलं अर्ध जग तुमच्या ताब्यात देतो, मला वाटीभर पाणी द्या. साधूनं सांगितलं, नाही देणार. सिकंदरानं अक्षरशः डोक्यावरचा मुकुट काढला आणि त्या साधूच्या पायापाशी ठेवला आणि सांगितलं, साधू बाबा, आता संपूर्ण जग तुमच्या पायापाशी आहे, आता तरी वाटीभर पाणी द्या. आता साधूनं हातातला कमंडलू सिकंदराच्या हातात दिला. सिकंदरानं तो कमंडलू हातामध्ये घेतला आणि हातामध्ये घेऊन वाटीभर पाणी सिकंदर पिला. साधू बाबा तिथून निघून पुढे चालले. सिकंदरानं आवाज दिला, ओ साधू बाबा, अहो ते जग तुमच्या डोक्या पायापाशी ठेवलंय, तेवढं घेऊन तर जा. साधू पुन्हा माघारी आला. साधूनं सांगितलं, सिकंदरा, मला तुझ्या जगाची गरज नाही, मला तुझ्या विश्वाची गरज नाही. सिकंदरानं सांगितलं, साधू बाबा, पाहिजेच नव्हतं तर मागितलं कशाला. मी 5000 मोहरा द्यायला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. मी 5 लाख मोहरा द्यायला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. मी 50 लाख मोहरा द्यायला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. अहो मी 1 कोटी मोहरा द्यायला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. मी अर्ध राज्य तयार द्यायला झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. मी संपूर्ण राज्य तुमच्या पायापाशी मांडलं, तेव्हा तुम्ही मला वाटीभर पाणी दिलं. मग घ्यायचंच नव्हतं तर मागितलं कशाला. त्या साधूचं उत्तर ऐका. त्या साधूनं उत्तर दिलं, सिकंदरा, मला तुझ्या विश्वाची गरज नाही, मला फक्त तुला एकच दाखवून द्यायचं होतं, तुझ्या संपूर्ण जगाची किंमत आज माझ्या वाटीभर पाण्यात आहे. महाराज, श्रीमंत माणसासाठी माझं वाक्य असेल, गाड्यानं, बंगल्यानं, माड्यानं तुमची श्रीमंती कधीच मोजू नका. श्रीमंतीच मोजायची असेल तर दुःखाच्या प्रसंगी तुमच्या डोळ्यात 2 थेंब पाणी येऊ द्या आणि ते 2 थेंब पाणी पुसण्यासाठी अगोदर किती हात समोर येतात ते बघा. त्या हाताची संख्या मोजा, त्याच्यावरून तुम्हाला तुमची श्रीमंती कळेल. तुकोबारायाने लोकांना विचारलं, तुकोबाराय, तुमच्याकडे श्रीमंतीचं बळ आहे का? तुकोबारायाने सांगितलं, माझ्याकडे श्रीमंतीचं बळ नाही. कसं? माझ्याकडे जर पैसे असते तर मी असं कशाला म्हणलो असतो, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, जवळ येता तोरा धाके, जवळ येता तोरा धाके, जवळ येता तोरा धाके, जवळ येता तोरा धाके, हे गाऊ पुढती बिके, जाऊ पुढती बिके, जाऊ पुढती बिके, जाऊ पुढती बिके, उतरे घराला किती, उतरी घराला किती, उतरी घराला किती, नांग लुकांची सांगा, लुकांची नांग सदैव सांगा, सोडके आम्ही सदैव सोडके. माणसं तुम्हाला लाभली महाराज, नाही तर काय सासू सासऱ्याचं जावायचं कधी जमत आहे वय महाराज. 36चा आकडा असतो बऱ्याच लोकांचा महाराज. पण फार सुंदर महाराज, आमचा परिवार, खोटे परिवारानं महाराज पहिल्यापासून सगळ्यांवर प्रेम केलेलं आहे. आमचे दाजी फार सुंदर, फार मोठं नाव आहे बरं महाराष्ट्रामध्ये महाराज, आणि आज आमच्या माऊलीसाठी इथं उपस्थित आहेत. चला महत्वाचं सांगतो. मग तुकोबाराय, तुमच्याकडे बुद्धीचं बळ आहे का? तुकोबाराय म्हणले, माझ्याकडे बुद्धीचं तर बळ नाही हो, मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी,
माझ्याकडे बुद्धीचं सुद्धा बळ नाही. मग का हो तुकोबाराय तुमच्याकडे सत्तेचं बळ? सत्तेचं बळ असतं तर गावच्या पाटलानं मला गावातून हाकलून दिलं. गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक, आता मला बिक कोण घाली, कोण घाली, आता मला बिक कोण घाली. गोपाला पाटील गावीची लोक, गोपाला पाटील गावीची लोक, आता मला बिक कोण घाली, आता मला बिक कोण घाली. गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीची लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीची लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक, गोपाला पाटील गावीचे हे लोक, आता मज बिक कोण घाली, कोण घाली, आता मज बिक कोण घाली. गोपाला पाटील गावीची लोक, गोपाला पाटील गावीची लोक, आता मज बिक कोण घाली, आता मज बिक कोण घाली. वा महाराज. ऐका, तुकोबारायाने सांगितलं माझ्याकडं कसल्याच प्रकारचं बळ नाही. तुकोबारायाला लोकांनी सांगितलं बळ नाही, मग बोलता कशाला आम्ही बळीवंत झालो. या अर्थी तुम्ही ज्ञानोबारायाचा हरिपाठ नाही वाचला, कारण ज्ञानोबारायानंच सांगितलंय बळे विना शक्ती बोलू नये, भावे विना देवन, भावे विना भक्ती विना मुक्ती, भावे विना भक्ती विना, भावे विना भक्ती विना मुक्ती, भावे विना भक्ती विना, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. तुकोबारायानं सांगितलं तुमच्याकडे बळ नाही तर तुम्ही बोलता कशाला. पण तुकोबारायानं सांगितलं हो ह्या बळाची गोष्ट करत नाही मी, माझ्याकडे एक वेगळं बळ आहे. कोणतं बळ? विवेकासहित वैराग्याचे बळ, 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 विवेकासहित वैराग्याचे बळ. दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, गीत ज्वाळ अग्नी जैसा, कासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा, वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, वैराग्याचे बळ, वैराग्याचे बळ. वा महाराज, आमच्याकडे वैराग्याचं बळ आहे आणि त्या वैराग्याच्या बळानं आम्ही बळीवंत झालो. अभंगाचं पहिलं चरण. बळीयाचे अंकित, हो बळीयाचे अंकित, 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 बळीयाचे अंकित,
आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाचाळीला संसार संसार लाचाळीला संसार आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत संसार बळीचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीचे अंकित झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत झालो बळीवंत. वा महाराज, अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. माझ्याकडे फक्त 15 मिनिटं शिल्लक आहेत. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचं. भजन झाल्यावर राहिलेल्या 15 मिनिटांमध्ये आपण 2-3 चरणाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन म्हणताना महिला मंडळ सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं, लाजायचं नाही, गोड भजन करायचं. म्हणा माझ्या पाठीमागं सगळ्याजणी. आणि का बरं लाजायचं? तुम्ही कुठं कमी आहेत का? आम्हाला 50% आरक्षणात आहेत. तुम्ही 50% आरक्षणात आहेत तवरच नवऱ्याला दळणाचा डबा घेऊन गिरणीत पाठवायला लागला. माझी सरकारला विनंती आहे, बालाजी महाराज 100% आरक्षण यांना देऊ नका. जर ह्यांना 100% आरक्षणाच्या घरात नेऊन घातलं, आपल्याकडं फक्त एकच काम, पाळणा, लिकरू आणि झोका द्यायचा. आणि बस एकानं दुसऱ्याला फोन करून सांगायचं, आमचं लिकरू झोपलं, आमच्या मॅडम बाहेर गेल्यात ऑफिसला, आता चपात्या करायच्यात, ठेव फोन नंतर करतो. एवढीच कामं राहते ना आपल्याकडं महाराज. आणि बायका सगळ्याच्या सारख्याच, आमदार, खासदार, कीर्तनकार, चुली पुढं गप गार बालाजी महाराज. लय अवघड आहे महाराज. आता आम्ही किती लांबून जाऊ द्या कीर्तन करू, लांबूनच आमची बायको आमची गाडी बघितली की म्हणते, आला बाय आमचा सप्ता. आहे का सप्ता आहे का काय का काय? आपलं सांगितल्यावर लय हसू येतं ह्यांना. आणि बोचरे महाराज झालं नाही ना अजून? ऐका, म्हणून सगळ्यांनी म्हणा, चला सगळेजण म्हणता ना, महिला मंडळ म्हणा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूक. ते एकट्याच सोन्या खोट्याच्या आहेत का? आणि बाकीच्या पाकिस्तानातल्या आहेत का तुम्ही? म्हणा सगळ्या जणी मोठ्यानी. मी म्हणतो ते म्हणा, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतूक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा, तू ये रे बा विठ्ठला. सकाळी उठून रानात जाईन, रुमन हातात घेऊ, ऐका सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी.
पुरुष लेडीज बाया गडी महिला मंडळ सगळे हात वर करा. ते थंडी फिंडी काढा बाजूला आता थोड्या वेळ. म्हणजे आम्ही इतके लांबून आलो तर आम्हाला थंडी वाज. हातवर हातवर. पुरुष मंडळी इकडे सगळ्यांनी आणि सगळ्यांनी माझ्यासोबत भजन करा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. 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 हे तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळी. हे विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 हे विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमः शिवाय. 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 नागेंद्र हराय त्रिलोचनाय ओंकाराय महेश्वराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः जय श्रीराम. मला बी टाळ्या वाजवीचा कधीतरी काय. अभंगाच्या एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. शिवशंभू वारकरी शिक्षण संस्था. शिवशंभो याच्यामध्ये दोन अर्थ लपलेले आहेत महाराज. शिवशंभो याच्यामध्ये दोन अर्थ लपलेले आहेत. शिवशंभो म्हणजे आपलं दैवत शंकर
भगवान यांचं नाव आहे शिवशंभू. आणि शिवशंभू म्हणजे ज्यानं हे हिंदवी स्वराज्य निर्माण केले ते शिवछत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच स्वराज्याचा झेंडा आटके पार लावला ते छत्रपती संभाजी महाराज म्हणजे शिवशंभू वारकरी शिक्षण संस्था. ज्या वेळेस माऊलीने हा संस्थेला नाव टायटल काढलं त्याच वेळेस माऊलीला म्हणलं याच्यामध्ये दोन अर्थ लपलेले आहेत. तर म्हणलं भगवान शंकराचं मंदिर आहे, भगवान शंकराच्या मंदिराजवळ शिवशंभू वारकरी शिक्षण संस्था आहे. आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी रक्ताचा अभिषेक घातला तो भगवान शंकरालाच घातला महाराज. आणि तिथूनच हे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? कोण होते राजे? एक जणांना मला प्रश्न विचारला, महाराज छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही कोणाला म्हणाल? मी त्याला सांगितलं 350 वर्षापूर्वी जिजाऊ मासाहेबांच्या कुशीमध्ये जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती यांसारख्या कूटशास्त्राचा विचार म्हणजे शिवबा. यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. ऐका, राजधर्म, युद्धधर्म, नीतिधर्म यांसारख्या पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा. कोणाला म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज? काय केलं माझ्या राजानं? एक 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 मावळा छत्रपती शिवाजी महाराजांना जोडला होता. प्रत्येकाच्या डोक्याहून पाठीहून राजानं हात फिरवला होता. राजानं सांगितलं होतं ताना प्राण गेला तरी चालेल गड जिंकायचा, जीवन संपलं तरी चालेल महाराष्ट्र काबीज करायचा. एक एक पोरगा म्हणायचा ठरलं ना राज, कोण म्हणता नाही राज उडवायची, राज ही सुलतानी सत्ता साप उडवायची राज. एक 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 पोरगा जोडला गेला. अनेक लढाया महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये होत गेल्या. छोटस उदाहरण तुम्हाला देतो. अनेक लढाया होत गेल्या, पण अशी एक लढाई झाली की त्या लढाईमध्ये एका मावळ्याच्या कोपरापासून हात तुटले. आणि कोपरापासून हात तुटल्यावर ती बातमी राजांच्या कानावर गेली. राज, गनिमानं मावळ्याचे हात कापले, ती पेटायला जावं लागल. राजानं 400 पोरांची तुकडी घेतली आणि ज्या मावळ्याचे कोपरापासून हात तुटले होते त्या मावळ्याला भेटण्यासाठी राजे त्याच्या घराकडे निघाले. त्याच्या बापानं लांबूनच पाहिलं की राजे येत आहेत. त्याच्या बापानं बसायला घोंगडी टाकली. राजे त्या घोंगडीवर येऊन बसले. बापानंच पाणी दिलं प्यायला. राजानं पाणी ग्रहण केलं आणि बघता बघता हात तुटलेला मावळा राजांच्या समोर येऊन उभा राहिला. आणि राजांच्या समोर आल्यावर डोळ्यातलं पाणी गालावर आलं. राजानं सांगितलं, ए लेका, अरे तुमच्या खांद्यावर स्वराज्याची पालखी आहे आणि तुमच्या डोळ्यात पाणी चांगलं नवं, कशा पायी रडतासा? त्या पोरानं उत्तर फार सुंदर दिलं. त्या राजानं सांगितलं, कशासाठी रडतो? अरे हात तुटले म्हणून मला हातात बसायला टाकता आला नाही म्हणून रडतो की काय? हात तुटल्यामुळं मला पाण्याचा तांब्या भरून देता आला नाही म्हणून रडतो की काय? हात तुटल्यामुळं घोंगडी टाकता आली नाही म्हणून रडतो की काय? रडतो कशासाठी? त्या पोरानं उत्तर फार सुंदर दिलं. तो पोरगा म्हणला, ओ राज, अव राजा रडतोय या करता, हात तुटल्यामुळे घोंगडी टाकता आली नाही म्हणून नाही रडत, हात तुटल्यामुळे पाण्याचा तांब्या भरून देता आला नाही म्हणून नाही रडत, रडतोय या करता महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या घराच्या समोर आलाय, पण त्या राजाला मुजरा करण्यासाठी हातात शिल्लक राहिला नाही म्हणून रडतोय राजा. असे अनेक लोक, अनेक लढाया या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये होत गेल्या. एक 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 मावळा आहे महाराज, एक एक प्रसंग आहे, फार सुंदर आहे. आता सांगण्यासाठी वेळ आपल्याकडे कमी आहे. एक एक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराज सांगायला गेलं तर 8-8 दिवस पुरणार नाहीत आपल्याला. बरीच लोक म्हणतात महाराज छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का? सांगू तुम्हाला, ऐका. तुम्ही सगळी माणसं इथं बसलेली आहात. माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायाच्या कीर्तनाला बसायचे आणि इथं बसलेल्या सगळ्या माणसांना माझी एक सूचना आहे. जीवनामध्ये सत्ता, संपत्ती आणि ऐश्वर्याचा कधी घमंड करू नका. जीवनामध्ये सत्ता, संपत्ती आणि तारुण्याचा कधीच गर्व करू नका. कारण सत्ता, संपत्ती, तारुण्य असून ज्याच्याकडे होतं, सत्ता, संपत्ती, तारुण्य ज्याच्याकडे होतं आणि त्यानं गर्व केला होता त्याचा महाभारतामध्ये दुर्योधन झाला होता. सत्ता, संपत्ती, तारुण्य ज्याच्याकडे होतं, ज्यानं गर्व केला होता त्याचा महाभारतामध्ये दुर्योधन झाला होता. पण सत्ता, संपत्ती, तारुण्य असून सुद्धा तुकोबारायाचं 2 तास बसून कीर्तन ऐकलं, त्याचा इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाला होता. ज्या वारकरी संप्रदायावर तुम्ही प्रेम करता त्या वारकरी संप्रदायाबद्दल निष्ठा ठेवा.
साहेब तुमचा हात दुखला तर तुमचा हाताची काय किती महान आहे आपला वारकरी संप्रदाय, याची कल्पना आहे कोणाला, याचा अभ्यास केलाय कोणी? बाप्पा आपला हात दुखला तर आपल्याला हाताचा आराम करता येतो, आपला पाय दुखला तर आपल्याला पायाचा आराम करता येतो, आपलं डोकं दुखलं तर आपल्याला डोक्याचा आराम करता येतो, पण आपलं हृदय दुखलं तर करू हृदयाचा आराम? बोला ना, हृदयाचा आराम करता येईल आपल्याला? नाही करता येणार, कारण हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल. हात दुखला हाताचा आराम करता येईल, पाय दुखला पायाचा आराम करता येईल, डोकं दुखलं डोक्याचा आराम करता येईल, पण हृदयाचा आराम करून आपल्याला चालणार नाही. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण हृदयाला कधी आराम करू देऊ नका. जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना आराम करून द्या, पण या भारत देशाचं हृदय म्हणजे महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायानं कधी आराम करता कामा नये. कारण हृदयानं आराम केला तर शरीराची राख होईल, आणि माझ्या संप्रदायानं आराम केला तर हिंदू संस्कृतीची राख होईल. ही गोष्ट प्रत्येकानं लक्षात ठेव. जीवन जगत असताना सहन करायला शिका. लोक तुम्हाला नावं ठेवतील महाराज, नावं ठेवणारी लोक भरपूर आहे, कारण लोकांकडे माणुसकी नावाचा प्रकार आता राहिला नाही. कधीतरी विचार करा, किती गंमत आहे बघा ना. नारळाला डोळे आहेत पण त्याला दिसत नाही, नारळाला डोळे आहेत पण त्याला दिसत नाही, कपाला कान आहे त्याला ऐकू येत नाही, सुईला नाक आहे तिला श्वास घेता येत नाही, कंगव्याला दात आहे त्याला खाता येत नाही, बाटलीला तोंड आहे तिला पिता येत नाही, टेबलाला पाय आहे त्याला चालता येत नाही, पण माणसाकडं सगळं आहे पण त्या माणसाला माणुसकी नाही. काय शोकांती काय मार ह्या गोष्टीचा कधीतरी. आणि कुठपर्यंत आहे तुमची किंमत? तुम्हाला वाटतं आमची फार किंमत आहे, कुठपर्यंत किंमत आहे? अरे रस्त्यावर जर तुमचा प्लॉट आला तर तुमच्या प्लॉटची किंमत वाढते, रस्त्यावर तुमचं घर आलं तर तुमच्या घराची किंमत वाढते, रस्त्यावर तुमची जमीन आली तर तुमच्या जमिनीची किंमत वाढते, रस्त्यावर तुमचं हॉटेल आलं तर तुमच्या हॉटेलची किंमत वाढते. पण रस्त्यावर का जर माणूस आला तर रस्त्यावर आलेल्या माणसाची किंमत संपूर्ण कमी होऊन जाते. हा नियतीचा नियम आहे. कुठपर्यंत आपण मानणार आहेत? म्हणून सहन करायचं शिका. लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत, ठेवू द्या लोकांनी नावं. तुम्ही मंदिरात जाता सगळेजण, मंदिरात गेल्याच्या नंतर पोरांनो मूर्ती कशाची पाहता रे? दगडाची. त्या दगडाच्या मूर्तीमध्ये तुम्ही काय पाहता? देव पाहता. बरं, दगडाच्या मूर्तीमध्ये देव पाहता, मग सगळ्याच दगडांमध्ये देव आहे, मग सगळीच दगड मंदिरात आहेत का रे? बोला ना. सगळ्याच दगडांमध्ये देव आहे म्हणून सगळीच दगड मंदिरात नसतात. तोच दगड मंदिरामध्ये असतो ज्यानं पाथरवट्याच्या हातोडे आणि छन्नीचे घाव सहन केलेले असतात. सगळ्याच माणसांमध्ये देव आहे म्हणून सगळीच माणसं देव माणसं होत नसतात, तीच माणसं देव माणसं होत असतात ज्यानं समाजाची निंदा किंवा अपमान नावाचे घाव सहन केलेले असतात. तुम्ही डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर तुम्हाला गोळी देतो. जी माणसं गोळी ओठावर ठेवतात त्यांच्या रोगाचं कधी निदान होत नाही, आणि जी माणसं गोळी पोटामध्ये पचवतात त्यांच्या रोगाचं निदान झाल्याशिवाय राहत नाही. समाजानं केलेली निंदा किंवा अपमान जी लोक ओठावर ठेवतात ती माणसं कधीच सुखी होत नाहीत, आणि समाजानं केलेली निंदा किंवा अपमान जी लोक पोटामध्ये पचवतात ती माणसं सुखी झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून ही शिवशंभू आमची वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेसाठी महाराष्ट्रातील नामांकित. आता उद्या सकाळी तुम्हाला कळेल की तुमच्या माऊलीनं महाराष्ट्रभर फिरून, एवढ्या दिवस फिरतोय माऊली, तुम्ही कोणी विचारलं नसेल त्याला माऊली कुठं जातो, तू काय करतो, कुठं पखवाज वाजवतो, काय करतो, हे तुम्ही विचारलं नसेल त्याला. पण सांगू, उद्या माऊलीनं काय केलंय त्याच्या आयुष्यामध्ये, त्याचं मला वाटतं 25-24 वर्ष आयुष्य असेल त्याचं, एक 24-25 वर्षाचा असेल तो, 23-24 वर्षाचा. उद्या त्यानं या 24 वर्षामध्ये त्यानं काय केलंय हे उद्या तुम्हाला सगळ्याला दिसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, विदर्भ या सगळ्या पट्ट्यातून सगळी मंडळी इथं येणार आहे. उद्या महाराष्ट्रातील नामांकित मंडळी त्याच्या प्रेमासाठी इथपर्यंत पोहोचणार आहे. महाराष्ट्रामध्ये तुमच्या पोराचं किती मोठं कौतुक केलं जातं हे तुम्हाला उद्या इथं आल्याच्या नंतर कळल. म्हणून सगळ्याला विनंती आहे, उद्या कोणी कीर्तन चुकवू नका. हे बघा, कीर्तनाला तर नक्की या, पण तुमच्या लेकराचं कौतुक पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही उद्या चुकू नका, कारण हा सोहळा पुन्हा पुन्हा होत नाही. बरं, हा भूमिपूजनाचा सोहळा आहे. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आमचे जिवलग मित्र माऊली महाराज पठाडेंचं उद्या कीर्तन आहे. माऊली सुद्धा सकाळी 7 वाजताची इथं येणार आहे. ते माऊली पठाडे 10 वाजायला 5 मिनिटं कमी असताना मंडपमध्ये जात असतात, पण ते उद्या 7 वाजता इथं येणार आहेत. म्हणजे प्रेम काय असू शकतं, एकामेकाचं एकामेकावर किती प्रेम असू शकतं. त्या माऊलीनं सगळ्या महाराष्ट्रातल्या महाराजांना प्रेम दिलेलं आहे महाराज, आणि त्यानं प्रेम दिलेलं असल्यामुळं सगळी माणसं, तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझी डायरी गाडीत आहे,
घनसांगवीला कीर्तन आहे आज माझं. त्या घनसांगवीचं कीर्तन तो म्हणला बाबा मला काही माहित नाही, तुम्ही मला इथं पाहिजे 29 तारखेला. कीर्तन कॅन्सल करून इथपर्यंत पोहोचावं लागलं, कारण त्यानं तितक्या अधिकारानं आमच्यावर प्रेम केलेलं आहे. तसे माझ्यासारखे अशा उद्या हजारो महाराज तुम्हाला इथं जे टीव्हीला बघता ना तुम्ही, ते सगळे महाराज मंडळी उद्या तुम्हाला इथं मंडपमध्ये बघायला मिळणार आहेत. म्हणून कोणीही चुकवू नका. आणि सगळ्याला विनंती आहे महाराज, आज एवढी मोठी मोठी माणसं झालेली आहेत महाराज, पैशाला कोण खातो तुमच्या? बोला ना, श्रीमंत तुम्ही अलेक्झांडर सारखा, सिकंदर सारखा राजा, पैशाला कोण खातो तुमच्या? अरे पैसा काही नाही महाराज. महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव आहे महाराज, तुमचे चांगले विचार, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालणारी जी पोरं आहेत ना, इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही जर सोन्याच्या माळा गळ्यात घालाल पोरांनो. बरेच पोरं म्हणतात महाराज आमचे लग्न जमानात बघा ना एखादी पोरगी. माझ्याकडे एकच उपाय, तुला लग्न जमवायचंय का, पोरगी पाहिजे का, आणि तुळशीची माळ घाल, कपाळ भरून बुक्का लाव, 10 दिवसात लग्न, माझ्या गाडीत बस, 10 दिवसात लग्न. आणि विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जर सोन्याच्या माळा गळ्यात घालताल तर चोराच्या नजरा तुमच्यावर पडतील. तुम्ही सोन्याच्या माळा गळ्यात घालताल तर चोराच्या नजरा तुमच्यावर पडतील. पण तुम्ही पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालाल तर माझ्या पांडुरंगाची नजर तुमच्यावर पडेल. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवा. आणि विनंती आहे महाराज, या सगळ्या महिला मंडळीला, पोरी देताना सुद्धा बंगलान, गाड्यान, माड्यान, पैशान, माड्यान काय बघत राहता? बऱ्याच आईला लय मार्केट आलंय पुरींचं सध्या. आमची पोरगी मोठ्याच्या घरी द्यायची, हो, आमची पोरगी बंगल्यावाल्याला द्यायची, हो, आमच्या पोरीला पगार, मालकाला पगार असला पाहिजे, हो, आणि त्या पोरीला, त्या जिला नवरा, जो नवरा करायचा आहे त्या पोराला आईबाप नसले पाहिजे, हो. ही पोरींच्या आयाची बापाची मागणी आहे महाराजी. पण विनंती असेल तुम्हाला, पैसा, गाडी, बंगला, माडी बघू नका. पवित्र तुळशीची गळ्यामध्ये माळ असेल आणि तो पोरगा रानात जरी काम करत असेल ना, तरी त्या पोराला आपली पोरगी बिंदास देऊन टाका. तुमची पोरगी रात्री सुखाची झोप तरी घेईल. पैसा बघून देताल आणि पाणी बघून, तुम्ही बंगला बघून देताल. दारू पिऊन येणारी पोरं घरामध्ये आम्ही पाहिली हो किती महाराज, या मुंबई परिसरात. आणि दारू पिणारी पोरं आहेत. सगळ्याला विनंती आहे पोरांनो, 12 बलुतेदाराची पोरं आपली दारू पितात. कधी मारवाड्याचं पोरग बघितलं का दारू पिऊन तुम्ही? कधी बामणाचं पोरग रोडवर पडलेलं बघितलं का? अरे आपलीच पडतात, कुंब्याची, माळ्याची, साळ्याची, पाटलाची पोरं दारू पिऊन पडतात. विनंती असेल, दारू पिऊ नका राजा हो. इथून पुढचं तुमचं सगळ्यांचं जीवन सुख समृद्धीचं, आनंदाचं जावो, अशी माऊली ज्ञानोबारायाच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी सेवेला विराम देतो.